कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांच्या नावाची आता घोषणा महायुतीने केलेली आहे। कल्याणमधून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण आणि ठाण्याचे हे उमेदवार आता जाहीर करण्यात आलेत, त्यामुळे कल्याण आणि ठाण्याची जागा ही शिवसेना शिंदे गट लढणार असल्याचं आता निश्चित झालंय। त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे, तर इकडे ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी ही लढत होणार आहे। त्यामुळे कल्याण आणि ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही अशी लढत दिसणार आहे। मुंबईमधल्या 4 जागा आणि कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजपने या दोन्ही जागांसाठी प्रयत्न केलेले होते, यावरून काही ठिकाणी नाराजी नाट्य सुद्धा घडलेलं होतं, मात्र आता शिक्कामोर्तब झाले। या दोन्ही जागा ठाणे आणि कल्याणच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या शिवसेना शिंदे गटाकडे आलेले आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली होती, आता शिक्कामोर्तब झालंय। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते। जाऊया मनोजकडे, आणखी तपशील जाणून घेऊया। मनोज, ठाणे आणि कल्याणमधल्या नावांवर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। गेल्या काही दिवसात सातत्यानं केवळ चर्चा होत होत्या, अनेक नावं ठाण्यामधून विशेषतः पुढे येत होती। काय काय नेमक्या आता हे सगळ्या घडामोडी घडल्यात आणि कशा प्रकारे पुढची आता रणनीती प्रचाराची असणार आहे? आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याबरोबर आपण पुन्हा एकदा संपर्क साधूया। या सर्व घडामोडींवर ठाणे आणि कल्याणमधल्या उमेदवारीबाबत मनोज कुलकर्णी लक्ष ठेवून आहेत। कल्याणमधून आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेतच, आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे। श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत, पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये। जाऊया मनोजकडे, मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। मनोज, ठाणे आणि कल्याणच्या दोन्ही जागा आता शिंदे गटाकडे आल्यात, आता पुढची रणनीती प्रचारासाठीच असणार आहे। कसं नेमकं आता इथून पुढे प्रचाराचं चित्र दिसणार आहे? भाजपचे सर्व कार्यकर्ते निश्चितच मदत करतील। अगदी बरोबर आहे। दोन्ही जागा असतील त्या आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। ठाण्याची जी जागा होती तिच्यावरून मात्र रस्सीखेच सुरू होती भाजप आणि शिवसेनामध्ये, परंतु आज ही रस्सीखेच सुद्धा संपलेली आहे आणि आज ती जागा डिक्लेअर करण्यात आलेली आहे। जे नरेश म्हस्के आहेत त्यांच्या विरोधात जे सिटिंग खासदार आहेत राजन विचारे यांच्यासोबत ही लढत होणार आहे। जेव्हा शिंदे बाजूला पडले होते त्यावेळेस राजन विचारे जे आहेत ते उद्धव ठाकरे गटासोबतच राहिले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून आता ही जागा भाजपला यायला पाहिजे अशा प्रकारचं भाजपाचं म्हणणं होतं आणि त्यावरूनच इतका उशीर झालेला आहे। आज अखेर ही जागा जाहीर करण्यात आलेली आहे। तर कल्याणची जी लोकसभा मतदारसंघ आहे तो श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं, परंतु अधिकृतरित्या मात्र ते जाहीर झालं नव्हतं। आज ते सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याचा वैशाली दरेकर यांच्यासोबतचा हा लढा पाहायला मिळणार आहे। भारतीय जनता पार्टी असेल, संघ परिवार असेल, कशा प्रकारे आता यांना मदत करतात। शेवटी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्यामुळे कदाचित ते पुन्हा प्रयत्न करतीलही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं होतं यामध्ये शिवसेनेची ठाण्याची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांचं नाव आघाडीवर होतं, त्याचबरोबर रवींद्र फाटक यांचं नाव सुद्धा होतं, परंतु या दोघांना बाजूला करून जे नरेश म्हस्के आहेत त्यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत जे नेते मंडळी आहेत ती कशी पुढे रिॲक्ट होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच साथीला आता मनसे आलाय, त्यामुळे मनसे सुद्धा हात बळकट करणार आहे प्रचाराच्या माध्यमातून। मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।